नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग परीक्षेसाठी सामान्य ज्ञानावर विचारले जाणारे 35 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न 1. नोंदणी व मुद्रांक विभागाचे मुख्य कार्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2. पुणे या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभागाचे मुख्य कार्यालय आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधले? तर महात्मा गांधी यांना प्रथम राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधलेलं आहे? ऑप्शन 3. सुभाषचंद्र बोस यांनी संबोधलेले आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे? तर खालीलपैकी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे कार्य आहे ऑप्शन 3. स्थावर मालमत्ता व मुद्रांक शुल्क गोळा करणे. हे काम कोणाचे आहे? नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे? तर फ्रेंच भाषा ही ऑप्शन 2. पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 5. महाराष्ट्रात 2012 मध्ये स्थापन केलेले वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर 2012 मध्ये महाराष्ट्रामध्ये जे स्थापन झालेले वन्यजीव अभयारण्य आहे ते आहे ऑप्शन 4. उमरेड खारंगला. हे कधी स्थापन झालेले? 2012 मध्ये स्थापन झालेलं वन्यजीव अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न 6. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालय पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न 7. गुजरातच्या राज्य प्राणीचे नाव काय आहे? तर गुजरातच्या राज्य प्राणीचे नाव आहे ऑप्शन 1. एशियाई सिंह. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. भारतातील नीलक्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर नीलक्रांतीचे जनक आहेत भारतातील ऑप्शन 1. हिरला चौधरी. पुढचा प्रश्न. प्रश्न 9. नोंदणी व मुद्रांक विभाग हा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? तर नोंदणी व मुद्रांक विभाग हा महसूल मंत्रालयाअंतर्गत येतो. उत्तर आहे ऑप्शन 4. महसूल मंत्रालय. पुढचा प्रश्न. प्रश्न 10. भारताचे जलपुरुष म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे. राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11. कुंडनकुलम परमाणु ऊर्जा प्रकल्प स्थानक कोणत्या राज्यात स्थित आहे? तर कुंडनकुलम परमाणु ऊर्जा प्रकल्प हे कुठे आहे? ऑप्शन 2. तमिळनाडू या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 12. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची एकूण किती उपमहानिरीक्षक कार्यालय आहेत? तर इथे प्रश्न काय विचारलेला आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची एकूण उपमहानिरीक्षक कार्यालय किती आहेत? तर ते आहेत ऑप्शन 3. 8. प्रश्न 13. गोव्याची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? तर ती आहे कोंकणी. ही गोव्याची अधिकृत भाषा आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न 14. 1951 मध्ये भूदान आंदोलन यांनी सुरू केले. तर ते केलेले आहे ऑप्शन 1. विनोबा भावे यांनी 1951 मध्ये काय केलेलं होतं? भूदान आंदोलन सुरू केलेलं होतं. पुढचा प्रश्न. प्रश्न 15. नोंदणी व मुद्रांक विभागाचे एकूण किती दुय्यम निबंधक कार्यालय आहेत? तर ते आहेत ऑप्शन 1. 507 नोंदणी व मुद्रांक विभागाचे एकूण दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न 16. नोंदणी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास करण्यात आलेला आहे? उत्तर आहे नोंदणी कायदा ऑप्शन 1. 1908 मध्ये पास करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र मुद्रांक कायदा कधी पास करण्यात आला? तर महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 मध्ये पास करण्यात आलेला आहे. उत्तर आहे ऑप्शन 1. 1958. पुढचा प्रश्न. प्रश्न 18. मुद्रा राक्षस हा ग्रंथ खालीलपैकी कोणी रचला? तर तो रचलेला आहे ऑप्शन 4.
विशाखा दत्त यांचा हा मुद्राराक्षस ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न 19. महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. उत्तर आहे ऑप्शन 3 6. प्रश्न 20. विशेष विवाह कायदा खालीलपैकी कधी पास करण्यात आलेला आहे? तर विशेष विवाह कायदा हा 1954 मध्ये पास करण्यात आलेला आहे. उत्तर आहे ऑप्शन 4 1954. प्रश्न 21. प्रथम इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचे सेनापती खालीलपैकी कोण होते? उत्तर आहे ऑप्शन 2 महादजी शिंदे हे प्रथम इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचे सेनापती होते. प्रश्न 22. भारत सरकारच्या वित्त सचिवपदी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 अजय सेठ यांची भारताच्या सरकारच्या वित्त सचिवपदी म्हणजे आता सध्याच निवड झालेली आहे. प्रश्न 23. मॅक-मोहन रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 भारत आणि चीन या 2 देशांच्या दरम्यान मॅक-मोहन रेषा आहे. प्रश्न 24. नोंदणी व मुद्रांक विभागाचे सचिव खालीलपैकी कोण आहेत? तर नोंदणी व मुद्रांक विभागाचे सचिव आहेत ऑप्शन 3 राजेश कुमार. प्रश्न 25. बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? तर बिहारचे दुःखाश्रू म्हणून ऑप्शन 3 कोसी नदीस ओळखले जाते. प्रश्न 26. महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन 3 चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे कोण आहेत? महसूल मंत्री आहेत. प्रश्न 27. पुढीलपैकी कोणते उद्यान युनेस्को राष्ट्रीय जागतिक वारसा स्थळ आहे? तर ते आहे ऑप्शन 4 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन 4 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न 28. महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री कोण आहेत? तर महसूल राज्यमंत्री आहेत ऑप्शन 1 योगेश कदम हे कोण आहेत? महसूल राज्यमंत्री आहेत. प्रश्न 29. कांगरा दरी भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे ऑप्शन 3 हिमाचल प्रदेश या ठिकाणी कांगरा दरी आहे. प्रश्न 30. महाराष्ट्र शासनाने महसूल सचिव कोण आहेत? तर महाराष्ट्र शासनाचे महसूल सचिव आहेत ऑप्शन 1 राजेश कुमार. प्रश्न 31. भारतीय संविधानाचा प्रारूप तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय संविधानाचा प्रारूप तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 32. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते ऑप्शन 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 33. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिलेले? तर स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे ऑप्शन 2 ताराबाई शिंदे यांनी. प्रश्न 34. अशोक राजा कोणत्या राजवंशाचा होता? तर अशोक राजा हा मौर्य ऑप्शन 1 मौर्य राजवंशाचा होता. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 35. भारताचा सर्वात लांब नदी प्रवाह कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन 2 गंगा नदीचा जो प्रवाह आहे तो सर्वात लांब नदी प्रवाह आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण नोंदणी व मुद्रांक विभागाच्या परीक्षेसाठीचे सामान्य ज्ञानावरील 35 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.